योजनेमध्ये सारखाच लाभ मिळणार आहे, पण तरीही जुन्या पेन्शनचीच मागणी होती। एक गोष्ट अशी आहे की नवीन पेन्शन ही कॉन्ट्रीब्युटरी पेन्शन आहे आणि याच्यामध्ये गुंतवणूक केली जाते आणि गुंतवणुकीवर अधिकचा लाभ मिळाला तरी तो पेन्शन धारकाला मिळत असतो। याच्यामध्ये लाभ मिळाला तर मिळेल, परंतु जर कमी झालं तर काय, अशी शंका नवीन पेन्शन धारकांच्या मनामध्ये होती। हे जी शंका होती ही दूर करण्यात आलेली आहे। त्याच्यासाठी कमिटी नेमली आणि त्याच्यामध्ये फरक पडला तर जुन्या पेन्शन एवढंच पेन्शन ही सरकारी कर्मचाऱ्याला मिळण्याची गॅरंटी ही शासनाने घेतलेली आहे। म्हणजे त्याच्यामधला फरक हा शासन भरेल आणि त्याच्या व्यतिरिक्त काही शंका असतील मनामध्ये, कारण त्याला ग्रॅच्युइटी मिळत नव्हती, फॅमिली पेन्शन मिळत नव्हती, या सगळ्याची तरतूद आदरणीय शिंदेसाहेबांनी निर्णय घेऊन, शिंदेसाहेब म्हणजे शिंदेसाहेब, फडणवीससाहेब, पवारसाहेब आणि आमच्या मंत्रिमंडळाने निर्णय घेऊन ही खात्री दिलेली आहे। आणि त्याच्यानंतर हा प्रश्न ज्यावेळेला मिटल्यानंतर परत केंद्र शासनाची नवीन UPS योजना ही लागू झाली। ती योजना कर्मचाऱ्यांना अधिक फायदेशीर असेल म्हणून जशीच्या तशी आम्ही स्वीकारलेली आहे। परंतु त्याच्यामध्ये एक वैशिष्ट्य असं आहे की जे उशिरा सरकारी नोकरीमध्ये येतात त्यांनासुद्धा पेन्शन देण्याची सवलत ही त्या योजनेमध्ये आहे। परंतु आमच्या कर्मचारी संघटनेशी ज्यावेळेला चर्चा झाली त्यावेळेला त्यांनी असं सांगितलं की आम्हाला याच्यापेक्षा राज्याने जी तयार केलेली योजना ही अधिक फायदेशीर आहे। अर्थात आतासुद्धा मी सर्वसाधारणपणे पदाधिकारी जे असतात त्यांना ह्याच्यातल्या टेक्निकॅलिटीज माहिती असतात आणि जे आपले कर्मचारी असतात त्यांचे मत असतं की जुनी पेन्शन अधिक लाभदायक आहे। परंतु एकदा आपण म्हणतो की आपण ज्यावेळेला गुंतवणूक करायची, गुंतवणूक केल्यानंतर त्याच्यामध्ये परतावा मिळतो आणि त्या परताव्यामुळे राज्य शासनावरचा बोजा कमी होत असतो आणि त्याच्यामुळे हेच सूत्र हे जगभरामध्ये अवलंबलं जातं आणि तरी पण आपल्या कर्मचाऱ्यांना ह्याच्यापासून कुठलाही त्रास होता कामा नये हीच भूमिका शासनाची आहे। दुसरं असं आहे की अनायसे ह्या निमित्ताने तुम्ही आलाय म्हणून मी आपल्याला सांगतो की आमच्याकडे नव्याने भरती शिक्षक सेवकांची झालेली आहे। ही जवळजवळ 10-12 वर्षानंतर एवढ्या मोठ्या प्रमाणात भरती ही महाराष्ट्र शासनाने केलेली आहे। कोणीतरी त्यांच्या मनामध्ये असा गैरसमज निर्माण केलेला आहे की त्यांची पुन्हा परीक्षा घेतली जाणार, अशी कुठलीही परीक्षा घेतली जाणार नाही। शासनाचे कुठल्याही नोकऱ्या असल्या तरी त्याच्यामध्ये अप्रेंटिसशिप असतेच। अगदी तुम्ही थेट डॉक्टर झाला तरी तुम्हाला अप्रेंटिस म्हणून काम करायलाच लागतं, नर्सेसना काम करायला लागतं, प्रत्येकाला काम करायला लागतं। तसंच शिक्षकांनीसुद्धा परफेक्ट बनलं पाहिजे। त्यांनी चांगलं शिक्षण हे गुणवत्तापूर्वक असं शिक्षण हे विद्यार्थ्यांना दिलं पाहिजे अशी अपेक्षा असते। त्याच्यामुळे त्यांना काही वेळ लागत असतो की एवढं परफेक्शन करण्यासाठी, कारण ग्रॅज्युएशन केल्यानंतर प्रत्यक्ष शिकवणं आणि ग्रॅज्युएशनमध्ये फरक असतो आणि तो फरक निश्चितपणे त्यांना जाणवेल। गुणवत्तापूर्वक ते शिक्षण देतील, म्हणजे आपण त्याला क्वालिटी एज्युकेशन मिळतो ते देतील आणि आपण नवीन एज्युकेशन पॉलिसीची अंमलबजावणी करतो आहे। परीक्षा कोणाची होणार आहे तर आपल्याकडे मोठ्या प्रमाणामध्ये इंग्रजी शिकण्याची एक ओढ ही आपल्या मुलांना लागलेली आहे। त्याच्यामुळे मराठी माध्यमाच्या शाळा बंद होत आहेत, जिल्हा परिषदेच्या, नगरपालिकांच्या आणि खाजगी शाळांकडे मुलांचा ओढा वाढतो आहे। म्हणून आम्ही इंग्रजीमधून सुद्धा शिक्षण देण्याचं ठरवलेलं आहे, ज्याला आम्ही सेमी इंग्लिश म्हणतो। आणि ह्याच्यासाठी जे रिसोर्स पर्सन येणार आहेत हे रिसोर्स पर्सनची मात्र परीक्षा घेतली जाईल, कारण पूर्वी आम्ही फक्त इंग्लिश मिडियमच्या मुलांना रिसोर्स पर्सन म्हणून घेणार होतो, मराठीमधून शिकलेले परंतु इंग्रजीमध्ये DED झालेल्या लोकांची मागणी होती की आम्ही स्वतः तेवढंच चांगलं शिकवू शकतो। असं जर म्हणणं असेल तर मग त्याच्यामध्ये त्यांच्या प्रत्यक्षात शिकवण्याच्या स्किलचं परीक्षण करायला लागेल। नाहीतर आम्ही असेच जर त्यांना नेमले तर उद्या मुलं इंग्रजी शिकू शकणार नाही। शेवटी शिक्षण विभाग हा ह्याच्यासाठी आहे आणि त्याच्यामुळे यांची संख्या अत्यंत अल्प आहे, परंतु त्यांची परीक्षा होणार म्हणजे सगळ्याच शिक्षक सेवकांची परीक्षा होणार असं गृहीत धरून जी आज वेगवेगळ्या पोस्ट टाकल्या जातात या कृपया ताबडतोब बंद करा, कारण आपण टेम्पररी आहात अजूनसुद्धा आणि 3 वर्ष ज्यावेळेला तुम्ही अत्यंत शिस्तीने काम करणार, मुलांना चांगलं शिकवणार, त्यावेळेला तुम्हाला परमनंट केलं जाणार। मी एक असा मंत्री आहे की माझ्याकडे कमी पैशाची मागणी केली तरी मी जास्त पैसे देतो, कोणावर अन्याय होऊ नये म्हणून। ज्यावेळेला टप्पा अनुदान होतं त्यावेळेला 200 कोटीची सुरुवातीची मागणी होती, नंतर ही मागणी 500 कोटीची झाली तरी मी 1100 कोटी रुपये अनुदान उपलब्ध करून दिलं। आतासुद्धा दुसरा टप्पा उपलब्ध करून देतो आहे। महाराष्ट्रामध्ये हे 10-10, 12-12 वर्षानंतर घडतं आहे आणि हे लक्षात घेऊन शेवटी हेच जे पूर्वीचे आमचे शिक्षक होते त्यांचं मानधन 5,000, 6,000 आणि 7,000 होतं। मी शिक्षण मंत्री झाल्यानंतर 16,000, 18,000, 20,000 मानधन केलं, म्हणजे साधारण ते पुन्हा मुख्यमंत्री म्हणून त्यांना स्वीकारायला कोणी तयार नाही, नाहीतर त्यांचा चेहरा जाहीर झाला असता। त्याच्यामुळे त्यांनी काय बोललेलं फारसं सिरियसली घेण्याचं कारण नाही।
मुळात कुठलाही ज्याला फायनान्शियल निर्णय घेतला जातो त्याला त्याच्यापासून होणारा बोजा असं व्यासपीठावर येऊन भाषण करणारे त्यांनी मुख्यमंत्री पदाची गोष्टच करता कामा नये. कारण फायनान्शियल बोजा असा असतो की त्या तारीखला तो पगार झाला पाहिजे, त्या तारीखला पेन्शनधारकाला पेन्शन मिळाली पाहिजे. असं बोलणारी लोक काय पेन्शन देणार आहेत? राजस्थानमध्ये तुम्ही बघा की आपल्या शेजारची साऊथमधली अनेक राज्य 4 महिने आपल्या कर्मचाऱ्यांचा पगार नाही घालू शकत. अशा तऱ्हेचं महाराष्ट्र बनवायचं आहे का? महाराष्ट्र बनत असताना तो शिस्तीने बनतो आणि त्याच्यामुळे आता आमच्याकडे टप्पा अनुदानाची लोक पेन्शन मागत आहेत. आम्ही त्याचा बोजा काढला, त्याच्यासाठी कमिटी नेमली. तडजोड होऊन कमी जास्त होऊ शकतं, परंतु जे ठरवलं ते वेळेवर दिलं पाहिजे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.